भारतीय नागरिक कुलभूषण जाधवांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे भारताच्या परराष्ट्र सचिवांनी 5 उच्चायुक्तांना समन्स बजावले। आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन झाल्यास ही हत्या असल्याचं समजण्यात येईल असा सज्जड इशारा भारतानं पाकिस्तान उच्चायुक्तांना दिलाय। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावली आहे। कुलभूषण जाधव हे भारताच्या रॉ या गुप्तहेर यंत्रणेचे सदस्य असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे। पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। 3 मार्च 2016 मध्ये त्यांना पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमधल्या मश्केल इथून अटक करण्यात आली होती। पाकिस्तानच्या फील्ड जनरल कोर्ट मार्शलद्वारे कुलभूषण जाधव यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। कुलभूषण जाधव भारतीय हेर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा भारत सरकारनं पहिल्यापासूनच इन्कार केला होता। कुलभूषण जाधव माजी भारतीय नौदल अधिकारी असून नोकरी सोडल्यानंतर जाधव यांचा भारत सरकार तसंच भारतीय नौदलाशी काहीही संबंध नसल्याचं भारत सरकारनं आधीच स्पष्ट केलंय। मुझे लगता है कि ये अकेले कुलभूषण जी का सवाल नहीं है, ये मानवता और मानव अधिकारों का सवाल है। और दुनिया में जितने सारे लोग मानवाधिकार की दुहाई देते हैं और कई सारे विषयों में दखलंदाजी करते हैं, उनको आवश्यक है कि वो पाकिस्तान में इस पद्धति का जो निर्मम और निर्णय उन्होंने किया है उसके विरोध में मैदान में उतरे, पाकिस्तान सरकार पर दबाव डालें और कुलभूषण यादव को जिस तरीके की सजा सुनाई गई है उसे उसको बरी करें। मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबता थांबत नाही, त्यामुळे बळीराजाच्या हतबल पत्नींनी आज औरंगाबादमध्ये आगळं वेगळं आंदोलन करत सरकारला भावनिक साथ घातली आहे। शेतकरी पत्नींनी शहराच्या क्रांती चौक परिसरात एकत्र येत आमचे सौभाग्य वाचवा अशी साथ घालत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी पाठवली। भाऊ म्हणून तरी आमचे सौभाग्य वाचवा अशी मागणी त्यांनी केली। कर्जमाफीच्या मुद्द्यासाठी राज्यातील शेतकरी आक्रमक असल्याचं दिसतंय। आज राहत्यामध्ये सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीची मागणी यावेळी करण्यात आली। संतप्त शेतकऱ्यांनी राहत्यातून जाणाऱ्या नगर मनमाड रस्त्यावर शिवाजी चौकात 1 तास रास्ता रोको आंदोलनही केलं। नगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला। या संपाच्या इशाऱ्यालाही राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळतोय। आज त्यात रास्ता रोकोचीही भर पडली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यातील गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डमध्ये काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं। काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यानं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मार्केट यार्डातील महाफार्मा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती। शनिवारी ही घटना घडली। त्यानंतर कर्जमाफीच्या मागणीसाठी शहर काँग्रेसनं आंदोलनासाठी मार्केट यार्डातील जागा निवडल्यानं बाजार समिती आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मंगळूरपीर तालुक्यातील ग्राम पिपरी अवगण इथं एका 55 वर्षीय शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला 2.5 एकर शेती आहे। त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं 84,700 रुपयांचं कर्ज होतं। मात्र सततच्या नापिकीमुळे त्यांना कर्जाची परतफेड करणं जमत नव्हतं। त्यामुळे नेहमी ते चिंतेत असायचे आणि या विवंचनेतूनच त्यांनी स्वतःला सुरीनं भोगसून घेतलं आणि आपली जीवनयात्रा संपवली। सांगली जिल्ह्यातील मिरजेतून गेल्या वर्षी लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीची आता मात्र दुरवस्था झाली आहे। लातूरला पाणी पाठवण्याचं काम संपल्यानंतर एका वर्षातच या विहिरीकडे दुर्लक्ष करण्यात आलं असून हैदरखान विहिरीत झाडं झुडपं वाढली आहेत, तसंच विहिरीत कचराही टाकण्यात येत असल्यामुळे पाणी दूषित झालंय। गेल्या वर्षी 11 एप्रिल 2016ला मिरजेतून लातूरकडे पहिल्यांदा रेल्वे मार्गाने पाणी पाठवण्यात आलं होतं। एकीकडे या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच दुसरीकडे मात्र या पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या विहिरीची दुरवस्था झाली आहे। येते 2 दिवस सर्वांसाठी तापदायक ठरणार आहेत। राज्यात खास करून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भ आणि गोव्यात येत्या 2 ते 3 दिवसात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, विदर्भ वगळता बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होताना दिसत होती। मध्य महाराष्ट्रातील उष्णतेची लाट मागील आठवड्यातच ओसरली होती, मात्र विदर्भातील तापमान काही घटलं नव्हतं। त्यात आता पुन्हा पारा 2 ते 3 अंशांनी चढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी। शक्यतो दुपारी 11 ते 2च्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। मुंबईतही पारा कमालीचा वाढलाय, त्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा गळत आहेत।
उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरिक शीतपेय ताक घेत असल्याचं पाहायला मिळत आहे, तर काही जण छत्री रुमाल वापरून स्वतःचं उन्हापासून संरक्षण करतायत. रविवारी सर्वात जास्त कमाल तापमान 43 बिरा इथं नोंदवण्यात आलं. विदर्भातही सर्वत्र पारा 40 सेल्सिअसपेक्षा जास्त होता. यापुढे 2 ते 3 दिवस विदर्भात पारा 40 वर राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत पारा चढाच राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे संपूर्ण विदर्भातील तापमान वाढण्याचा इशारा वेधशाळेनं वर्तवला. त्यामुळे नागपूरकर आता बगीचांचा आधार घेत आहेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेनं शहरातील उद्यानं दिवसा देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक 10 दिवसांवर आली आहे. प्रचाराला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बाजारात प्रचार साहित्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्ष ते अपक्ष अशा सर्वच प्रकारातील उमेदवारांना चालतील असं प्रचार साहित्य चंद्रपूरमध्ये विक्रीला आलंय आणि चंद्रपुरात हे साहित्य विकत आहेत चक्क मनमोहन सिंग. मात्र हे मनमोहन सिंग वेगळे आहेत. मनमोहन सिंग सर्वच पक्षांचे झेंडे विकत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांसह हौसे गौसे सारेच त्यांच्या दुकानाची वाट धरू लागले. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्गावर मनमोहन सिंग यांनी दुकान थाटलं. मूळचे नागपूरचे असून व्यवसायासाठी सध्या ते इथं आलेत. राजकीय पक्षांची आवड आणि मागणी लक्षात घेऊन त्यांनी सर्व प्रकारचं प्रचार साहित्य विक्रीला ठेवलंय. झेंडे, टोप्या, टी शर्ट, बिल्ले, महिलांची प्रचाराची आभूषणं, रेडियमचं साहित्य असं नाना प्रकारचं साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मिरज येथील मारहाणीत गंभीर जखमी झालेले माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. मिरज येथील माळा भागात माजी नगरसेवक चौधरी पिता पुत्रावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला होता. आज सकाळी 9:30 वाजता इब्राहिम चौधरी यांचं कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात निधन झालं. नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश कुंभारे यांचं आज निधन झालं. ते अवघ्या 34 वर्षांचे होते. कुंभारे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 35 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर फुफ्फुसाच्या इन्फेक्शनचे उपचार सुरू होते, पण उपचाराला यश आलं नाही. नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात प्रचंड धूर पसरत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती उद्भवली आहे. या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं आणि कचऱ्याचे ट्रक अडवून धरले. दरम्यान डम्पिंग यार्डचा विस्तीर्ण परिसर आणि आगीचं स्वरूप पाहता ही आग संपूर्णपणे विझवायला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नाशिकमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून द्वारका परिसरातून पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये जुन्या 1000 आणि 500च्या नोटांसह गाडीही जप्त करण्यात आली. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. सागर सुभाष कुलथे, शिवाजी मैंद, योगेश नागरे आणि मिलिंद कुलथे हे चौघे सराफा व्यवसायाशी संबंधित असून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात त्यांचे सराफा व्यवसाय आहेत. तर 5वा कृष्णा होळकर हा एजंट आहे. या जुन्या नोटांची विल्हेवाट कशी लावली जाणार होती याचा तपास सुरू करण्यात आला. जुन्या नोटा ज्या आहेत त्या 500 आणि 1000च्या किमती असलेल्या अशा 99,95,हजार इतक्या किमतीच्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत आणि या संदर्भात 5 इसमांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये वापरण्यात आलेली झायलो गाडी देखील ताब्यात घेतलेली आहे. ज्या व्यक्तीला देणार होते त्या व्यक्तीला पण ताब्यात घेतलेलं आहे. 4 इसम होते. ते 4 जण एका नाशिकमधल्या व्यक्तीला ते पैसे देणार होते आणि त्याची पुढचे ते काय विल्हेवाट लावणार होते याविषयी देखील पोलीस चौकशी करत आहेत. यवतमाळमधील गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढत असून गुन्हेगारांच्या टोळ्यातील सदस्य आता अग्निशस्त्रांचा वापर करू लागले. शहर आणि वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत 2 युवकांकडे देशी रिव्हॉल्व्हर कट्टा आढळून आल्यानं ही गंभीर बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. बस स्थानक चौक परिसरात कमरेला देशी कट्टा लावून मंथन अनिल लाहडके हा युवक फिरत असल्याची माहिती वडगाव रोड पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाली. त्यावरून मंथनला ताब्यात घेण्यात आलं असता त्याच्या कमरेला देशी कट्टा आढळून आला आणि पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतुसं मिळाली. रात्री गाढ झोपेत असताना विषारी साप चावल्यानं बहीण भावाचा करुण अंत झाला. यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या टेंभीमध्ये हा प्रकार घडला. देविदास धबडगावकर आणि अस्मिता धबडगावकर अशी या मृत बहीण भावाची नावं आहेत. सापानं देविदासला दंश केल्यानं त्याला जाग आली. त्यानं आईला उठवलं, त्यावेळी तिला साप जाताना दिसला. त्यानं नवऱ्याला बोलावल्यानंतर पाहिलं तर 2 मुलांचा मृत्यू झाला होता. सकाळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान भावंडांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होती. राज्यात गुटखाबंदी असतानाही दररोज लाखोंचा गुटखा तस्करी होतीये. सोलापूर जिल्ह्यात करमाळा पोलिसांनी गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो पकडलाय. त्यात सुमारे 25,20,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. सोलापूरच्या करमाळा नगर रस्त्यावरील मांगीजवळच्या जुन्या टोल नाक्यावर पोलिसांनी नाकेबंदी केली.
जप्त केलेला टेम्पो नगरकडे जाताना अडवण्यात आला. चालक रमेश रेड्डीची चौकशी केल्यावर गाडीत 120 पोती गुटखा असल्याचं पुढे आलं. या गुटख्याची बाजारातली किंमत सुमारे 25,20,000 रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी तो सर्व गुटखा जप्त केलाय. त्याची पोलीस स्थानकात नोंद केली आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. या मृत्यूला नागरिकांनी वाळू माफियांना जबाबदार धरलंय. वाळू माफियांनी नदीत केलेल्या अतिवाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात अडकल्यानं तरुणाला जीव गमवावा लागल्याची तक्रार स्थानिकांनी केली. सतीश छोटू सैंदाणे असं या तरुणाचं नाव असून तो अक्कडसे गावचा रहिवासी आहे. हा तरुण तापी नदीत पोहण्यासाठी गेला होता, मात्र खड्ड्यात अडकल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी उपरपिंड इथं वाळू ठेकेदाराच्या वाहनांची तोडफोड केली. साईबाबा मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगताप मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि शिर्डी ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार वारंवार उघड होतोय. 2 दिवसांपूर्वी शिर्डीत ग्रामस्थ विजय गोंडकर यांना मनमानी कारभार करत मंदिर प्रमुख जगताप यांनी मंदिरातच धक्काबुक्की केली होती. या विरोधात आज शिर्डीतील ग्रामस्थांनी एकत्र येत साई संस्थांच्या कार्यकारी अधिकारी कुबल गुप्ती यांना निवेदन देत जगताप यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीपात्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हरणांचा वावर वाढलाय. या भागातील शेतकरी वस्तीवरही हरणांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. हरणांचे मोठे कळ पाणी आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्तीच्या आसपास पाहायला मिळत आहेत. हरणांच्या या वावरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे. राहता तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे हरणाचं पिल्लू असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आलं. संगमनेर इथं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवात उपस्थित राहिलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. सरकारनं नोटाबंदी केली खरी, पण आता नोटाच बंद करण्याचं धोरण घेतलं जात आहे. त्यामुळे जर सर्वच व्यवहार ऑनलाईन होणार असतील तर देशातील बँकांची गरज संपणार आहे. जर बँका बंद झाल्या तर त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय, असा सवाल चव्हाणांनी उपस्थित केला आहे. बुद्धिमत्तेवर यापुढची जगाची अर्थव्यवस्था उभी राहणार असल्यानं भारतातही गुणवत्ता आणि बौद्धिक संपदा वाढ होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती तसंच राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा संयुक्तिक जयंती उत्सव बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडतोय. जयंती उत्सवाची सुरुवात सतत 18 तास अभ्यास उपक्रमानं करण्यात आली. स्थानिक जिजामाता महाविद्यालयात 18 तास अभ्यासाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. वाचन सतत टिकवून ठेवावं या हेतूनं जयंती उत्सव समितीनं 18 तास अभ्यासक्रम उपक्रम राबवला असून हा उपक्रम सतत सुरू ठेवण्याचा मानस आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वैमनस्यातून 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून एकाचा निर्घृण खून केला. पिंपरीच्या खराळवाडीत उर्दू शाळेजवळ रविवारी रात्री 10च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरू कदम याच्यासह एकूण 8 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. सुहास बाबूराव हळदणकर असं खून झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. हळदणकर हे उर्दू शाळेजवळ मित्रांसमवेत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी 7 ते 8 जणांचं टोळकं तिथे आलं. त्यांनी जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून हळदणकर यांचा खून केला. महापालिका निवडणुकीच्या काळात झालेल्या वादातून हा खून झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी माजी नगरसेवक सद्गुरू कदम याच्यासह संदीप कलापुरे, खंडू सावंत, अभि कलापुरे, प्रवीण कदम या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण सद्गुरू कदम याचे कार्यकर्ते आहेत. पुण्यातील बहुतांश एटीएम रविवारपासून बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत. कोणत्याही आगाऊ सूचनेशिवाय हे एटीएम बंद ठेवण्यात आल्यानं नागरिकांची पैसे काढण्यासाठी वणवण होतीये. रविवारी बहुतांश एटीएम बंद असल्याचा अनुभव पुणेकरांना आला होता, मात्र ही स्थिती आज सुद्धा पाहायला मिळते. पोलिसांच्या हप्तेखोरीचं वास्तव पुण्यामध्ये पुढे आलंय. लष्कर पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकानं हप्ता द्यावा यासाठी हॉटेल चालकाला शिवीगाळ करत कारवाईची धमकी दिली. हे संभाषण व्हायरल झाल्यावर पुन्हा आयुक्त आणि सहआयुक्तांना जाऊन सांग मी हप्ता मागितला अशी अरेरावीची भाषाही वापरली. ही क्लिप देखील आता व्हायरल झाली आहे. कोकण रेल्वेच्या प्रवाशांना खुशखबर. कोकण रेल्वेच्या मार्गावर आता आणखी एका छोट्या स्थानकाची भर पडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेच्या मार्गावर लांजाजवळ सौंदळ इथं स्थानक उभारण्याची मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सौंदळ स्थानक होण्याच्या दिशेने प्रयत्न केले होते. पहिल्या टप्प्यात आता सौंदळ इथं हॉल्ट स्टेशनची उभारणी करण्यात आली. दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत भाविकांनी ज्योतिबाच्या डोंगरावर गर्दी केली. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरातमधून 1.5 लाखांहून अधिक भाविक मोठ्या संख्येनं ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले. सकाळी 5 वाजता ज्योतिबाला शासकीय
अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर ज्योतिबाची विविध रूपात पूजा बांधण्यात आली. ज्योतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं पहाटेपासूनच मंदिरामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण ज्योतिबा डोंगर परिसर गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीमुळे न्हाऊन निघाला. डोंगरावर आज दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक झाली. कमीत कमी 5 लाखाच्या वर भाविक इथं आलेले आहेत. ज्योतिबाच्या चांगमलाच्या गजरात ज्योतिबा डोंगर हा न्हाऊन गेलेला आहे आणि तसेच आज देवाची राजेशाही ताटातली पूजा आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता देव यमाईच्या भेटीला 5:30 वाजता सोहळा लवाजमा सगळा यमाईच्या भेटीला निघणार आहे. मुंबईत ईस्टर्न एक्सप्रेस वेवरील चेंबूरच्या अमर महल उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचं काम आजही सुरू आहे. त्यामुळे हा पूल सध्या बंद करण्यात आलाय. इथं वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. आजही ही तीच परिस्थिती आहे. सकाळच्या काळात पुलावरून ठाण्याकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, तर मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीची एक मार्गिका सुरू आहे. त्यावरून फक्त हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येतो आहे. अमर महल उड्डाण पुलाचा एक अख्खा ब्लॉकच खिळखिळा झालाय. या ब्लॉकचे नट बोल्ट पुन्हा बसवण्यासाठी पूल सध्या बंद करण्यात आलाय. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची मोठी समस्या पाहायला मिळणार आहे. बदलापूरमध्ये सह्याद्री एक्वा नावानं अनधिकृतरित्या सील बंद पाण्याच्या बाटल्या आणि जार तयार करून विकणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आणि कारखाना सीलही केला. पाण्याच्या गैरधंद्याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता पाण्याचं कोणतंही अधिकृत कनेक्शन नसताना हजारो लिटरच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ते पाणी सीलबंद बाटल्यांमध्ये आणि जारमध्ये भरून ते विकलं जात असल्याचं उघड झालं. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. मुंबईतल्या मिठीबाई मोतीलाल कुंदनानी कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश घेतलेल्या महिला हॉकीपटूंना हीन वागणूक मिळत असल्याची तक्रार खेळाडूंनी केली आहे. स्टेट आणि नॅशनल लेव्हलला बाजी मारूनही हीन वागणूक मिळत असल्याची तक्रार या महिला हॉकीपटूंनी केली आहे. एवढंच काय तर मुलांच्या टीमला सर्व प्रकारच्या खासगी टुर्नामेंट्स खेळू दिल्या जातात, पण मुलींनी इतर टुर्नामेंट खेळायला विरोध केला जातो. तसंच हॉकीच्या खेळाडू असून फुटबॉल खेळण्याची सक्ती केली जाते. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकानं अपशब्द वापरल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. महिला खेळाडूंनी आपल्या या व्यथा क्रीडा मंत्र्यांना पत्र लिहून कळवल्यात. गेल्या वर्षभरापासून कॉलेजनं अजून राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना मिळणारा भत्ताही दिलेला नाही. दरम्यान मिठीबाई कुंदनानी कॉलेजचे प्राचार्य AC वंजानी यांनी हे आरोप फेटाळून लावले. महिलांवरील वाढते हल्ले तसंच अत्याचारांना सिनेमा कारणीभूत असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलंय. गोवा फेस्टमध्ये आयोजित कार्यक्रमात मेनका गांधी यांनी आपलं मत मांडलं. सिनेमात रोमांसची सुरुवात ही छेडछाडीनं होते. एक व्यक्ती आणि त्याचे मित्र महिलेला घेरतात, तिच्या मागे पुढे फिरतात, तिला अपमानित केलं जातं असं मेनका गांधी यांनी म्हटलंय. सिनेमातील सीन्स एवढ्यावरच थांबत नाही. पुढे त्या महिलेला छेडलं जातं आणि काही काळानंतर हीच महिला त्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. अशा फिल्मी सीन्समुळे महिलांवरील अत्याचार वाढल्याचा दावा मेनका गांधी यांनी केला. त्यामुळे सिनेमा आणि जाहिरात क्षेत्रातील व्यक्तींनी महिलांची योग्य छबी दाखवावी असं आवाहनही मेनका गांधींनी केलंय. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला मुंबई महानगरपालिकेनं नोटीस बजावली. अपार्टमेंटच्या कॉमन पॅसेजमध्ये अनधिकृत इलेक्ट्रिक मीटर बसवल्यानं तिला ही नोटीस बजावण्यात आली. के वेस्ट वॉर्ड ऑफिसनं ही नोटीस बजावली आहे. अंधेरीतल्या वर्सोवामध्ये बद्रीनाथ टॉवरमध्ये ती राहते. तिथल्या 20व्या मजल्यावर तिचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅट बाहेरच्या कॉमन पॅसेजमध्ये तिने इलेक्ट्रिक मीटर बसवलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.